तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपला भीमुख काढायचा वयस कमी 3रा दिवस चालू आहे आणि एवढे दिवस लागलेत का हे त्यांना माहित असेल ज्यांनी पहिले 2 व्हिडिओ बघितल्यात. पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी सांगतो की आपल्या भीमुख काढायला एवढा वेळ का लागलाय. तर आपल्या भीमुखात एवढं गाबाळ आहे की पाला कमी पण गाबाळच ज्यादा आहे. आणि त्यात बाया माणसं भेटत नव्हती. पहिल्या दिवशी 5 बाया माणसं होती, काल 2च होती, पण आज परत 3-4 आहे. मग जातो ते त्याला पाला उपटीतून आजच्या दिवसात कसल्या परिस्थितीत भीमुखाचं काम संपून टाकितो. व्हिडिओची स्टार्टिंग करण्यासाठी तर लिंबात झाडाखाली बांधाव थांबलो होतो. आता इथून खाली गाडी घेऊन जातो, तिथं पार्किंग करतो आणि पाला उपटायला सुरुवात करतो. हे बघा आपला गबाळावाला भीमुख, त्यातला पाला काढून झालाय. गबाळ आहे तसं जागे होते, नंतर उपटता येईल, नाही तर काहीतरी करता येईल. आज पण 3च बाय माणसं आहे. असं लवकर जातो आणि त्यांना आता पाला उपटून देतो. याच्याने हा पाताचा टी-शर्ट घातला होता, पण आता आपला युनिफॉर्म घालून रेडी झालोय. मास्क बीस लावले, आता डोक्याला एक मास्क लावलं की उन्हा काढायचं काही टेन्शन नाही. निवांत आपला पाला काढायला सुरुवात करायची. बघा ना गबाळाने कसं माकलंय वावर. प्रगतशील शेतकरी. झाला असं पेपर चालू होतं आणि इथं बिबट्या पण सुटला होता. म्हणलं मम्मी पायी एकटी रानात येत नव्हती आणि बाय माणसं पण भेटत नव्हती खुरापणीला. पण आता झालंय चालू. एवढं गबाळ असून पण शेंगा इतक्या भारी लागल्यात की नादच. वातावरण आजचं एवढं भारी झालंय ना की नादच खोळा. हेच दगड वातावरण आता दिसतं आणि दुपारचं इथंच काळं ढग होत्यात आणि पाऊस पडायला सुरुवात होती. वातावरणाचं काही खरं नाही राहिलेलं आजकाल. असं वाटतंय की निवळ वातावरण आहे ना, 5 मिनिटात ढग येतात आणि पाऊस येतोय, परत निवळ वातावरण होते. तर इथं बघा आपल्या ब्लॉग विषयी कशा फोनवरती गप्पा चालू आहे. आता ट्रायपॉडने शूट करू थोडंसं, नाही जरा सिनेमॅटिक वाटेल. घेतल्या सरशी काहीतरी फायदा पण करून घेतला पाहिजे ट्रायपॉडचा. नुसतं ठेवून तरी काय करायचंय. घेतले मी, आपल्या आधी दादाने आपल्याला गिफ्ट दिले. काढूनच झालंय, खालच्या कोपऱ्यात थोडं राहते. तर अशारीत्या आपल्या गबाळातल्या अख्ख्या भीमुखाचं उपटायचं काम तर संपलंय. म्हणलं मी आता फ्री झालो, मग मी आता त्यातलं 2-4 चांगलं टगळं घेतो आणि वर मोकळ्या खुंडी पळतो. आणि ते कायासाठी ते पुढे ब्लॉग मध्ये बघा की राव. आज वावरातलं वातावरण बघता मला असं वाटतंय जस काय मी मॅन वर्सेस वाईल्डच्या शो मध्येची. म्हणून म्हणलो आजच्या व्हिडिओ मध्ये थोडं त्याच्यागतच चाळ करावा. त्यो गडी जंगलात किडो माकडो बाजून खातो, पण आपण जंगलात नाही तर वावरात आहे, मग आपण भीमुख बाजून खाऊ. आता ना थोडस सरपण इथून गोळा करून देतो. आणि एवढं सरपानं भीमुगन मी काय लिहून आले आता तर तुम्हाला समजलंच असेल. सरपंच आणून झाले, आता थोडा पाचोळा आणतो आणि काडी लावतो भीमुख भाजीतो. रानातले लवकर आलतो म्हणून घरी काही पोटभर खाल्लं नव्हतं ना, आता भूक लागलीत. म्हणलं आता घरी जाऊन काहीतरी खाण्यापेक्षा रानातच भीमुख भाजून रानातच खाऊ. म्हणून आता गबाळ आणून पडलंय, सरपण आणलंय, खालून भीमुख आणलाय. आता काडी लावतो भीमुख भाजतो. तर आपलं नशीब पण एवढं गाणे घरून येतं. मी काडी पिटी घेऊन आलतो आणि त्याच्यात मोजून 2च काड्या होत्या आणि आता त्या 2 काड्या मी लावल्या, पण वाऱ्याने ते काही पेटलं नाही. मग आता बंगल्यावर जातो खालून थोड्या काड्या घेऊन येतो. काडी पिटी तर आहेत. मग आता हा सेटअप इथंच ठेवतो. तिथला मोबाईल काढतो आणि घरी प्रत्येक खाली बंगल्यावर जातो अन्नाच्या, खालून काडी पेटी घेऊन येतो. आता पटक्याच अन्नाच्या बंगल्यावर खाली निघालोय. 10 मिनिटात जाऊ आणि काडी पेटी घेऊन येऊ. आपण नाही तसं 1च मिनिटं लागेल आपलं, म्हणायचं 10 मिनिटं. रस्ता असला बेकार आहे ना की नादच खोळा. मी आहे ना एक हाताने गाडी चालवायला पक्का नूब आहे. मला एक हाताने गाडी चालवायला नीट जमत नाही, पण आता हळूहळू शिकायला सुरुवात केली. एका हाताने गाडी चालवायला. जोपर्यंत आता ब्लॉगिंग करायची तोपर्यंत आता एका हाताने गाडी चालवायला शिकलंच पाहिजे. बरोबर आहे ना काकी? काडी पेटीच्या 1-2 काड्या द्या ना. काडी पेटी आणली, त्याच्यात 2च काड्या होत्या, ते विजल्या. नाही काडी पेटी आहे, माचीस आहे वरती, फक्त काड्या नाही. बस माणसाला कधी कायची गरज लागेल ते सांगता येत नाही. ते म्हणतात ना, ते खरंय.
तुमच्याकडे घरी 5 लाख रुपये पडून राहू दे हो, पण कधी तुम्हाला रुपयाची गरज लागेल हे सांगता येत नाही. आता तुम्हीच बघा ना, काडीपिटी कितीला आहे रुपयाला, आणि मी त्यातल्या 2-4 काड्या मागाय गेलोय. मग वेळ असते की कधी तुम्हाला कोणा काय मागायला लागेल हे सांगता येत नाही. तुम्ही एकटे किंग आहे ते तुम्हाला माहिती आहे, पण किंगला राजाला पण कधी ना कधी गुलामाची गरज लागतीच. माणूस हा समाजात राहणारा प्राणी, त्याला समाजातून कधी कायची ना कायची गरज लागतीच. वडापाव मला बदलल्याशिवाय पर्याय नाही राहिला बाबा. आता लय त्रास देतोय मला. खाली जाऊन काडी पिटीची काड्या आणल्या तर आता पिटी कुठे ठेवली तेच लक्षात नाही. जाताना काही कुठे टाकली तेच गावाना. आता तिला शोधायची बारी आलीत, कुठं पडलीत काय माहिती. तर पिटी गावली ही तर पडलेली होती. आता परत ड्रायपॉड सेट करू आणि व्हिडिओ चालू करू. टन 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 टन. सेटअपचा सगळा मटेरियल येऊन रेडी आहे, फक्त आता व्हिडिओ चालू करायचा आहे. तर अशा रीत्या आपण जाळत पेटावलाय. आता पटक्यास त्याच्यावर भुईमुग टाकू आणि शेंगा भाजून घेऊ. अशा रीत्या आपलं देशी बार्बिक्यू चालू झालंय. आणि बघा मस्त खालून जाळ चालू आहे, वरती आपल्या शेंगा भाजते ती. चालू आहे भाजणं. आला असं शेंगा आपल्या भाजतात, पण आहे ना आपलं कालचं पावसामुळे वर सरपण जरा वरलंय म्हणून ते पेटत नव्हतं, म्हणून आता नारळाच्या सालपाटावरती शेंगा भाजायच्या. जाळ कमी दूरच जास्त चाललाय. अख्खं मच्छर मरून जाते ना वावरातलं यांनी. तर कधी काही केलं काही झालं नाही असं नाहीच. हाताला बाजून घेतलं आपण मस्तपैकी थोडंसं, पण आता मम्मीला सांगायचं नाही तर बोलणं वाजते. अशा रीत्या आपल्या शेंगा भाजून झाल्यात. आता शेंगा एका ह्याच्यावर काढून घेतो आणि खाऊन घेतो. बाया माणसांचं पण कामं संपले जातात, ते पण वरती येणार आहे. काय म्हणले आत्या? हा दे ना. कुठून आणला? घरून एक दे. व्हिडिओ बंद केला, या खायला. भाजले असते त्याला काय भाजायला लागत. खाली पडत्यानले म्हणून पाल्या सकटच भाजून टाकले. किडका नाही ना. गाबाळ अख्खं वावरच गाबळाने भरलंय. गाबाळ कुठून आणलं मग? भाजले हा. उचला त्या कांता पण टाकला एक. चल तुला मला सगळं का हात वाजायचा त्याने नाही भाजत. उचल मम्मी ती. ए आई ये शेंगा खायला. शेंगा खायला ये. तोडून बाळताय पण त्याने तोडून भाजले असते मग बाज की एक टाकायच्या जाळात. आता कवाच्याला का वाचायला मग आता भाजते ना तशा. पण मम्मी कुठे? चांगल्या वाजल्यात अजून. खरपोस लागतात. ये खा. काय माहिती म्हणतीत, खाल्ल्याशिवाय कळन का. गोळा कायच्या केल्या निबार सारपार इथंच पाडलेलं होतं. उचललं आणि टाकलं. मला पण दिलाय संजयाने. मी आणलं होतं बघून. तो कुठून आणलंय तू? अरे सत्यवानच्या सासरवाडीहून आलो होतं. मला पंढरपूरला येऊ ना. तू जाणार आहे का पहिल्या दिवसापासून? तू आत्या मी आळंदी कोणी आमदा मोठ्या आत्या संग. तिकडून का? आत्याला जोडीदार नाही ना. आत्या म्हणजे विकून चल. चांगले लाड्याला लाड्याला ओढून सगळे काढायचे ना बाबा. उकाडल्यापेक्षा भाजलेल्या शेंगा चांगल्या लागतात. चांगले लागले पूर्ण रे. उकाडलेल्या नाही चांगल्या लागत. इकडं नाही ना. इकडं नाही. यांनी चांगल्या लागतात. मातीमुळे चांगल्या भाजतात. करपून गेले काही नाही थोडे खराबले असते 5-10. किती घातलं होतं निबार सरपण घातले बघ ना त्याच्यामुळे. गाबळांनी भाजले नसते आई चांगले. हा ये खायला. ये खायला ये. खात बसल्यावर काम कधी या करायचं? तुम्ही पण शेंगा खायला सगळ्यांनी. आडी टाकून बसली मग काय करू आणि ते काम नाही का आता करायचं? तुम्ही शेंगा काढीत आहे. चल मग उठ. घ्या काऊन जाईन बाई. बसा बसा बसा. तुमचं भागलं का? तुमचं आत्याचं भरला. आता तू खा. हे जरा तुम्हाला शेंगा खा. रानात तुम्ही पार्टी करा, खाटखुट पार्टी करा, साधी पार्टी करा, बघ शेंगा भाजा, काही भाजा. जाऊ आपण तुम्ही जाळ पेटावसान डोंगराव, वनात, वावरात. मेन काम एक करा. जाताना त्याला विजवीत जावं. विषय काय माहितीये का,
कधी पण कोणती गोष्ट पेट घेईन सांगते. मग मी आता जातो आणि त्याला विजवितो आणि व्हिडिओ पण इथंच थांबवितो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत कोणती गोष्ट आवडली ते पण सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा. रामकृष्ण हरी.